इस्कॉन एक धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना, एक ऑर्गनायझेशन लोकांमध्ये श्रीकृष्णाच्या प्रति भक्ती आणि त्यांच्या उच्च विचारांचा प्रचार आणि जीवन सरळ कसे जगायचे याचा ज्ञान देण्याच्या उद्देशाने स्वामी प्रभुपंत यांच्याद्वारे ऑर्गनायझेशनची रचना केली होती। 1966ला चालू झालेली इस्कॉनच्या संघटनेने 58 वर्षाचा लांब कालावधी पूर्ण केलेला आहे आणि या 58 वर्षात इस्कॉनने 800 मंदिरांची स्थापना केली आणि लाखो लोकांमध्ये श्रीकृष्णाच्या भक्तीचा मार्ग दाखवला। आणि हा भव्य दिव्य श्री श्री मदन मोहन मंदिर त्याला बनायला 12 वर्षे लागली, लोकांमध्ये हीच भक्ती आणि शांतता प्रदान करी। शिव संध्याकाळ मित्रांनो, तर आता 7 वाजलेत आणि आज 12 फेब्रुवारी आहे। तर मी आलो आहे खारघरला, इथे इस्कॉन टेम्पल आहे। माझ्या मागे तुम्ही बघताय असा भव्य दिव्य एशियाचा सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल। तर इस्कॉन टेम्पल आहे खारघरला आणि इथे येण्यासाठी आपल्याला रेल्वे स्टेशन अवेलेबल आहे जो खारघरच आहे आणि खारघरला तुम्ही मेट्रोनी पण येऊ शकता आणि मेट्रोपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तुम्हाला ऑटो रिक्षा गेट नंबर 1 पर्यंत आणून सोडेल। आणि त्याच्या बाजूला चप्पल स्टँड आहे आणि इथून मंदिराकडे जाण्याचा संगमरवरी रस्ता दिसतो आपल्याला। तर आपण जाऊया, मंदिराचं दर्शन घेऊया। इथे आल्यावर भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी वाटते। एरिया तसा आहे, 10 एकरमध्ये बनवला गेलेला आहे आणि मंदिराचा जो एकूण खर्च आहे तो 172 करोड झाला आहे आणि अजून पण मंदिराचं काम चालू आहे।
समोर प्रसादालय आणि स्नॅक्स सेंटर आहे. नरेंद्र मोदी यांनी 15 जानेवारीला या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे. तर आम्ही इथे 7 वाजता आलो होतो आणि आता अर्धा तास झालेला आहे. मंदिरचा जो अंगण आहे तो पूर्ण फिरून झालेला आहे. त्या बाजूला तो गेस्ट हाऊस आहे, अतिथी भवन, आणि या बाजूला प्रसादालय आहे जो आता मी बघितला आहे. तर अर्ध्याचं दर्शन होतं आणि आतमध्ये आम्हाला 7 वाजताची जी आरती चालू होती ती भेटली आणि भरपूर मस्त आरती होती. मी या पहिले तशी आरती बघितली नव्हती. म्हणजे तिथे भक्त नाचत होते आरतीवर, म्हणजे जसे मथुरेला पण नाचत असतील, वृंदावनला ना, हां वृंदावनला पण नाचत असतील. आणि आशिया खंडातला म्हणजे सेकंड लार्जेस्ट मोठा मंदिर आहे. तर आतमध्ये आपल्याला कृष्ण राधाकृष्ण आणि राम सीता लक्ष्मणच्या मूर्ती बघायला मिळाल्या. आणि मूर्तीच्या जवळ कोणाला जाऊन देत नाहीत, लांबूनच दर्शन आहे. तर लाईनमध्ये क्यूमध्ये राहायची काही गरज नाही, बाहेरूनच तुम्ही दर्शन घ्या. आणि आतमध्ये बघण्यासारखं म्हणजे संगमरवरी बांधकाम आहे आणि पूर्ण जे आहे ते व्हाईट मार्बलनी बनवलेलं आहे आणि नक्षीकाम पण खूप सुंदर आहे. तर हे बनवण्यासाठी आहे ना 12 वर्ष लागली आणि जवळपास 170-172 करोड खर्च झालेला आहे आणि अजूनसुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणजे हा टेम्पल जो आहे तो पूर्णतः ओके होतपर्यंत 200 करोड रुपये ॲप्रॉक्सिमेटली खर्च जाणार आहे. तर इथं इव्हिनिंग टायमिंगला पण भरपूर छान वाटते आणि गर्दी तर भरपूरच आहे. मी पण असं मधल्या वीकेंडमध्ये पण नाही आलो आहे, असा मधल्या दिवशी आलो आहे आणि भरपूर गर्दी बघायला भेटते. तर कसा वाटते वैशाली तुला इथे आल्यावर? निवांत आणि शांत ठिकाण बोलले तरी चालेल, पण इथल्या सिटीमधले लोक इथला संध्याकाळचा एक शांत वेळ घालवण्यासाठी इथे येऊन बसलेले आहेत. आणि आरतीला पण भरपूर लोक इथे येतात आणि आरतीच्या टायमिंगला गर्दी जास्त होते. मला वाटतं सॅटर्डे संडे जास्तच गर्दी होईल. तर मंदिराचा जो टायमिंग आहे तो 7 ते 1 वाजेपर्यंत आहे. दुपारी 1 वाजता मंदिर हा क्लोज होतो आहे आणि नंतर 4 वाजता चालू होतं आहे, 4:30ला चालू होतं आहे, 4:30ला चालू होतं आहे आणि 9 वाजेपर्यंत असतं आहे. संध्याकाळी 7 वाजता नेहमी आरती असते. तर जेवढी इन्फॉर्मेशन होती मी तुम्हाला ती सांगितलेली आहे. तर कशी वाटते तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन? आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.